नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज जाण्यानं पहिलं वर्कशॉप येते आणि गणेशोत्सवाची तयारी कुठपर्यंत झालेली आहे ते सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जरासुद्धा व्हिडिओ स्किप करू नका. तर चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट भेटूया पहिलं वर्कशॉप येते. तर आता आपण पहिलं वर्कशॉपला पोहोचलो आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता. आता सुरुवातीला आपल्याला इथे एंट्री मिळेल, पण जसं जसं गणेशोत्सव जवळ येईल, शेवटचे दिवस जेव्हा राहतील उरतील, त्यावेळेला आपल्याला इकडे जेवढे ब्लॉगर आहेत सर्वांना एंट्री इकडे मिळणार नाही आहे, प्रवेश मिळणार नाही आहे. सुरुवातीला इकडे दरवर्षी असतो घरगुती गणपतीचा मंडप. यावर्षी पण छान छान बाप्पा आलेत आणि ते बंद ठेवला रस्ता. हा काय ते समोर कलागंध आहे, खूप छान असे ते गणपती असतात कलागंधचे. आणि तुम्हाला दाखवतो मंडप बघा, किती मोठा मंडप बांधला बघा. यावर्षी उंच उंच मूर्ती असणार असं वाटते, कारण का मंडपाची उंची खूप उंच आहे बघा. गणपतीचे असे साचे आलेत आणि सगळे वर्कर इकडे आलेले आहेत. हळूहळू एक एक वर्कर येत आहेत. गणपती बाप्पाचा साचा बघा, या साईडला देवींचे साचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता हे कामगार आहेत, ते साच्यामध्ये ते काते असतात ना, ते काते लावायचं काम सुरू आहे. ही सुरुवात आहे आणि कामगार पुढचे 3 ते 4 महिने ते दिवस रात्र बाप्पाची मूर्ती घडवण्याचं काम करणार आहे. इथे बघा काते आहेत, हेच काते ते या साच्यामध्ये टाकून ती मूर्ती बनवणार, घडवणार. ती काय काय फळे आहेत, त्याचे फळे लाकडं इकडे आहेत. आणि जे आर्ट्स असतात त्यांचे सगळे मंडळाचे मोठमोठे जे ओनर आहेत, मूर्तिकार आहेत, त्यांचे एक एक बघा कार्यालय आहे. इथे बघा किती मोठा पाट आहे बघा, म्हणजे मोठा गणपती बाप्पा असणार आहे. आणि त्या गणपती बाप्पाचे ते साचा बघा तुम्हाला दिसतं आहे, त्याला ऑइल बिल करून लावून ठेवलेलं आहे, सगळं ऑइल लावलेलं आहे. तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती घडते बघा. हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तुम्हाला दिसत आहे समोर. आणि प्लॅस्टर जे असतं जिप्स प्लॅस्टर ते आहे. आणि ते बघा किती छान प्रभावळ आहे. मारुती रायाची ते बघा हनुमान, खूप छान असा प्रभावळ आहे. इथे सुद्धा प्रभावळ आहे आणि सगळे साचे आहेत गणपती बाप्पाचे. त्याच्या व्यतिरिक्त इकडे पण छान असं काम चालू आहे बघा. म्हणजे हे जे साचे आहेत, मोठमोठे जे गणपतीच्या मूर्ती आहेत त्यांचे साचे आहेत, त्याचं काम सुरू आहे. तुम्ही पाहू शकता काते आहे, कात्याला प्लॅस्टर लावून ते साच्यामध्ये टाकून ते साचा घडून गणपती बाप्पाची मूर्ती तयार होते. इथे बघा किती मोठा साचा आहे, नंदीचा साचा आहे. आणि कामगार इथे बघा काम करत आहे. बघा साचा कसा फिट करत आहेत बघा ते लोक. स्क्रू लावून, जे स्क्रू लावले ते काढत आहेत आणि ते साचा फिट करत आहेत ते लोक. इथे पण छान असा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा. बरेचसे मंडप अजून खाली आहेत. बरेचसे जे ओनर असतात, जे मूर्तिकार असतात, त्यांनी अजून आपला मंडप अजून पूर्ण व्यवस्थित अजून बांधलेला नाही आहे. मागच्या बाजूने तुम्ही पाहू शकता खुल्ला आहे थोडा थोडा. एका बाजूने भरलेला आहे, पॅक केलेलं आहे एका बाजूने. इथे सुद्धा खूप छान असा प्रभाव बघा, समुद्र मंथनाचा देखावा असतो ना तसा आहे. आणि मागे तुम्ही पाहू शकता राजू शिंदे मास्टर आर्ट, त्यांचंसुद्धा इथे कारखाना वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. आणि इथे बघा तुम्ही पाईपलाईनचा महाराजा, त्याची ते ट्रॉलीसुद्धा आलेली आहे आणि नवीन ट्रॉली आहे. आणि इकडे सुद्धा अग्नि मोहिते आर्ट्स स्टुडिओ आहे, मूर्तिकार सिद्धांत मोहिते. इकडे पण खूप छान असं साच्याचं काम चालू आहे बघा मंडळी. बांबू लावायचं काम सुरू आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता कात्या लावलेत सगळे. आणि साचे आहेत, ते डिझाईन्स असतात बघा प्रभावळच्या मागचे, ते सर्व साचे आहेत बघा. सगळे कामगार आहेत, पाणी भरत आहे टाकीमध्ये. साच्यामध्ये पाणी लागतो ना प्लास्टर बुडवायला.
प्लास्टर वल्ला करायला. तर असा हा परेल वर्कशॉपचा एवढा मोठा कारखाना आहे, जो तुम्हाला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवत आहे. बरेचसे मूर्तिकार अजून येण्याचे बाकी आहेत. ह्या साईडला बघा तुम्ही पाहू शकता, फळ्या बघा, फळ्या ठेवल्यात. त्या फळ्यांचं ते मोठं स्टेज बांधतात, त्याच्यावर मग ते काम करतात, उंच करतात. तर पावसाळ्यामध्ये खाली चिखल भरतो ना, त्याच्यामुळे ते स्टेज बांधतात. या पोहे आर्ट्समध्ये आम्ही आमच्या मंडळाची देवीची मूर्ती घेऊन येतो. खूप छान असे मूर्तिकार आहेत. त्याच्यानंतर इकडे पुढे बघा, निलेश विदाटे यांच्यासुद्धा ते ईश्वर आर्ट्स जे घरगुती गणपती आहेत ते आहेत. बघा ते फळ्या, लाऊड सगळं इथे आणलेलं आहे. आणि ट्रॉलीसुद्धा आणलेली आहे. कामगार बघा, गोण्या उचलतो आहे कामगार, प्लॅस्टरची गोणी. आणि या फळ्यांचं आता ते काय बनवणार आहे, स्टेज बनवणार आहेत. बघा मोठमोठे जे गणपती बनतात ना, त्याचे साचे बघा, हे सर्व साचे इथे लावलेले आहेत बघा. हात, डोकं, पाय, परप्रभावळ, त्यांच्या हातामध्ये कोणते कोणते शस्त्र असतात ना, त्याचे सर्व साचेकडे आहेत. बघा सुरुवातीलाच बघा तुम्ही पाहू शकता मंडळी, या सगळ्या सर्वात जास्त कारागीर बसलेले आहेत, कामगार बसलेले आहेत. आणि प्रत्येक साचा ते भरत आहेत त्या प्लॅस्टरने. तुम्हाला जरा जवळनं दाखवतो. बघा अशा प्रकारे ते साचा भरला जातो. असा कात्या बुडवतात त्या प्लॅस्टरमध्ये. आणि नंतर जो साचा असतो त्याच्यात व्यवस्थित ते चिपकवतात आणि त्यातूनच ही मूर्ती घडते. आपल्याला वाटतं की मूर्ती भरीव असो, तर मूर्ती भरीव नसते. असा पूर्ण पोकळपणा असतो आणि सगळं काम ते प्लॅस्टर आणि हा कात्या करत असतो. बघा आता हिने पण तसंच घेतलेलं आहे. आता तो बुडवणार कात्यामध्ये. बघा गणपती बाप्पाचा पाय आहे तो, आणि इथे काय आहे बघा कसं बुडवलं आहे. आणि असं तो साचा असतो, त्याला इथे ते बोल्ट्स असतात, त्या बोल्ट्सनी पॅक करतात. बघा असं लावतात ते. छान. या सोडा भरपूर जास्त साचे तुम्हाला दिसतात ते बघा मंडळी.